परदेसी मेरे यारा याद निभाना, मुझे याद रखना, कभी भूल न जाना। ओ मेरी परदेसी परदेसी वापस आना, कभी भूल न जाना। मुझे छोड़ के हर पल तेरी याद मुझे सताएगी, तड़पाएगी, एक बार आई तो वापस न जाएगी। परदेसी यारा गरम झालाय पारा, मुझे याद रखना, कहीं भूल न जाना। ओ मेरी परदेसी जाना नहीं। माणसे बंद कर तुझं ते गाणं. काकी तुम्हाला का गंबायला मी गाणं म्हणायले म्हणून? आता तू एक सुद्धा शब्द तोंडातून नाहीच काढायचा आणि तो जर शब्द तोंडातून काढलास की कातूनच तुझी जीभ कापून घेईन. ओ शेजारच्या काकी घेणं देण्याचं कामाने डोक्याला उगाच ताण द्यायला किती लागला बॉम्बलायला. मला काय हौस आहे का तुझ्या इथं येऊन बॉम्ब लायला? का मला खुशी होती इथं बॉम्ब आणल्यावर? घरातला कूलर खराब झाला या, एक तर असला घरात मला बसू वाटाना गेलंय आणि तू लागली बॉम्ब लायला. मला आयुष्य भरकायचं बॉम्ब ऐकावं लागतंय का काय? अगं मला काय काम धंदा आहे का नाही तुझं असलं बॉम्ब बनलेला ऐकावं लागायला या. माझं तुम्हाला गाणं ऐकू वाटत नाही तर मग कानात कापूस घालून बसायचं की अशी फणफणा करायची काय गरज आहे? माणसे तू आता माझं फुसफुस नको थांब, आता तू चांगलाच बंदोबस्त करते. परदेसी परदेसी सटल्यात आता मी माझी यारा आता कूलर झालाय खराब माझं. परदेसी परदेसी मगर जाना नहीं, परदेसी परदेसी मगर वापस जाना नहीं. आता घरी जातो तुम्ही गिरेक बी नाही जेवून येतो. तोंड बंद करायचं औषध दे बरं. अहो काकी पण कुणाचं तोंड बंद करायचंय? कोणाचं म्हणजे? मला माझ्या शेजारच्या माणसाचं तोंड बंद करायचंय. आजपासून ती बोललीच नाही पाहिजे. अहो मग काकी तिचं तर चिपकली चिपकी. अरे विवेक 10-12 बाटल्या झाल्या तिला लावायच्या पण 4-5 दिवसात ती तोंड लगेच उघडायचंय. मला असं औषध दे की तिचं तोंड कायम बंद झालं पाहिजे. काकी मग असले औषध नाही की माझ्याकडे? मग कोणचं औषध आहे तुझ्याकडे? नुसत्या पोटाच्या गोळ्या ऐकतोस का काय? कशाला दुकान टाकलंच रे? आता काकी तुम्ही गपचूप सुटून निघा. भाड्या माय नुसतं छोटं मोठं दुकान टाकून बसलाय. साध्या ह्याच्याकडे एका पुरतं तोंड बंद करायचे औषध गोळ्या नाही का? नुसत्या स्तनाच्या गोळ्या ऐकतो या. आसपासच्या लोकांना ह्याच्या पुणे दुकानावर येऊ नका रे, साधा नाही. पैंचीच आहे गड्या त्या बाईची. अहो काकी तुम्ही लई ताण घेतात एका गोष्टीचा. त्या मानसी मोह झटका यायचा तुम्हाला. तोंड बंद करायचं राहील बाजूला पण खटका बसेल तुम्हाला. ती मानसी लई अवघड जाग्याचं दुख नाही. नका नादी लागू तिच्या, व्हायचं काहीतरी तुम्हालाच. म्हणजे आता तुम्हाला शिकवायला लागलीच होय? असंच आहे बघा काकी तुमचं. आधी नीट ऐकून तरी घ्या. त्या मानसीपासून जरा जपून राहा. ती शांतीत क्रांती करते काकी. आणि एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा, तिच्यासोबत भांडण करायच्या आधी कधी पण तिचं तोंड बघत जा की ती रागात आहे का खुशीत आहे म्हणून. आणि ती जर खुशीत असली तर समजून जा की ती नक्कीच कुणाची तरी वाट लावणार आहे. ती जर रागात असेल तर समजून जा तिचीच वाट लागलेली. पुरीच्या जातीला लई समजून सांगावं लागतंय काकी, नाहीतर रागात ती पुरी तुमचीच वाट लावल. शेजारासोबत दुश्मनी लय बेकार असती काकी. अगं अनिता तुला माहित नाही त्या माणसाचं माझ्याकडे काम असलं ना लय गोड गोड बोलती मला. आता कसं सांगू काकी तुम्हाला, त्या माणसाचा स्वभाव कसा आहे ती फक्त मलाच माहित आहे. उगाच नाही ती यासोबत 4 वर्ष काढलेले. हे तरी म्हणलं हे ढोले झाल्या काकी कशात आपल्या ह्या भावनेनं काहीतरी चाड्या सांगितल्यात वाटतंय. अगे कटकीवर तू अंदाजे काय तुला भेटलं का दोस्तीमध्ये गद्दारी करून? सांग काय भेटलं तुला, काय भेटलं काय? हो काकी सांगा ते 1.5 फुडीला नीट समजून. मी काही तर कुणाच्या चाड्या बिड्या नाही सांगायले आणि मी नाही गद्दारी बिद्दारी केलेली कुणासोबत. बाय बाय अन्नू कशी आहेस ग तू? आताच तर मला म्हणलीस काकी मानसीने माझी लय वाट लावली या. आणि जेव्हा मानसी खुशीत असेल तेव्हा कुणाची तरी वाट लावती या. आणि स्वतः दुखी असली की तिचीच वाट लागलेली असती या. हो काकी मी कधी म्हणलं तुम्हाला की माणसाने माझी वाट लावली? का पण कसं सांगायला लागलं? मी उलट तुम्हाला समजून सांगले होते की माणसाच्या नादी नीट लागू नका म्हणून. अगं बोलंगे आता माझ्या पुढे कुठं बटबट कर. मला माहिती काकीला कोणी फिटवी आहे. थांब आता 1 मिनिट मी आलेच. हो काकी डोक्यावर पडलात का? तुमच्या अंगावरची मला माझ्या अंगावर टाकली. अगे अनु तूच म्हणलीस की माणसी खुशीत असली की कुणाची तरी वाट लावते आणि दुःखी असली की स्वतःचीच वाट लागलेली असते. म्हणलं माणसीला खुशीत आहे तेव्हा त्या 100% माझी वाट लावणार म्हणून माझी मला तुझ्या अंगावर टाकली. बाय बघा तुला काय करायची ती.